हे बघा पोलिसांना सस्पेंड या अधिकाऱ्याला फेकून मारले दगड फेकून मारले फेक केली आंदोलन ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी भाजपला संरक्षण दिलेलं आहे ती मुळात घाणेरडी गोष्ट. एखादा आंदोलन 10-15 मिनिटाच्या वर चालत नाही. पोलिसांनी जाणून बुजून मागची 2 तास भाजपवाल्यांना अशा प्रकारे आंदोलन करायला पाठिंबा दिलाय. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर दगड रक्तबंबाळ होऊन चाललेल्या गाड्या फोडल्यात. असं आहे की काँग्रेसने आपल्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये आंदोलनाला प्रोटेस्ट केलं. असं असताना ज्या पद्धतीने यांनी जे चुकीचं केलंय हे निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय. पुणे पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले. मागची 2 तास झाले भाजपला या ठिकाणी तळ ठोकले आहेत पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही. आतमध्ये पोलिसांनी कोंडलं. पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढोकलून मागे नेलं आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथं बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे. म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. या सगळ्या प्रकरणात पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत. हे पुणेकरांचा दुर्दैव आहे. पुण्याच्या महापौरांनी कधीही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली. काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत, वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे. आम्ही आमच्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज हा जो काही प्रकार झालेला आहे. या गेले 50 वर्षामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली. पोलिसांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने इथपर्यंत गेटपर्यंत हे आंदोलक आले कसे.